नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचे आमच्या शेती आणि विज्ञान या मराठी यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आज आपण एका खास कॉटनच्या व्हेरायटीबद्दल माहिती पाहणार आहोत। तर मित्रांनो, पुष्कळशा लोकांच्या मनात प्रश्न असा असतो की आमची जमीन मध्यम ते हलकी असते, अशा वेळी कोणती व्हेरायटी चांगली आमच्या जमिनीला सूट होणार। तर त्या परिस्थितीत मित्रांनो, ही US ॲग्री सीड म्हणजेच ही सीड वर्क इंटरनॅशनल कंपनीची तसेच तुमच्या ओळखीची US ॲग्री सीडची 4708 ही एक नवीन व्हेरायटी आलेली आहे मार्केटला। आणि ही जी व्हेरायटी आहे हिचा लाग भरपूर आणि हिची जी बोंडे असतात त्याची सिरीज जवळजवळ पाहायला मिळते आणि भरपूर असे उत्पादन मिळते। फवारण्या व्यवस्थित करायला हव्या या व्हेरायटीला। आणि हिचा जो कालावधी आहे तो 160 ते 175 दिवस असा सांगितला आहे। तर मित्रांनो, हा हिचा कालावधी आहे, आपण पाहू शकता। हिचा कालावधी 165 ते 170 दिवस असा सांगितलेला आहे। आणि ही व्हेरायटी जी आहे ती 4708 आणि नेहमीच ओळखीची असणारी आणि जुनी शेतकऱ्यांची पसंत असणारी ही एक व्हेरायटी आहे US 7067। तर मित्रांनो, ज्यांची जमीन मध्यम ते हलकी म्हणजेच आपण भारी जमिनीबद्दल बोलणार नाही आहोत, तर ही जी व्हेरायटी आहे ती हिचासुद्धा कालावधी आपण पाहू शकता 150 ते 155 दिवस। तर मित्रांनो, ही व्हेरायटी भरपूर अशी उत्पादन देणारी आणि जवळजवळ सिरीज अशी बोंडांची सिरीज तयार करणारी ही व्हेरायटी आहे। जवळजवळ एका झाडाला 150 बोंडे एवढे सुद्धा पाहायला मिळालेले आहे। मागच्या काही प्लॉटमध्ये आपण हे पाहणी केले होते बियाणे। मागच्या वर्षी आपण काही शेतामध्ये या प्लॉटची पाहणी केली होती। तर मित्रांनो, खूप जवळजवळ बोंडे आणि व्यवस्थित अशी सिरीज, बोंडांचा साईजसुद्धा मध्यम ते मोठ्या आकाराचा साईज आहे आणि मध्यम ते हलक्या जमिनीसाठी लवकरात लवकर येणारे आणि भरपूर उत्पन्न देणारे असे हे वाण आहे। तर हे आपण निवडू शकता। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता ही USची 4708 ही व्हेरायटी आहे। आणि त्याचसोबत बघा, या व्हेरायटीला भरपूर लाग आणि जवळजवळ अशी सिरीज आहे। बोंडांचा साईजसुद्धा एकदम छान आहे आणि भरपूर असा लाग देणारी ही व्हेरायटी आहे। जवळजवळ 150 ते 160 बोंडे या व्हेरायटीला पाहावयास मिळतात। तर भरपूर पीक देणारी ही एक व्हेरायटी आहे। आपण मागच्या वर्षी पीक पाहणी कार्यक्रमामध्ये या व्हेरायटीचा प्लॉट बघितला होता। तर शेतकरीसुद्धा खूप खुश होते आणि सर्वांना हा प्लॉट खूप आवडला। तसेच याचे खरंच खूप बंपर यील्ड आहे आणि पीकसुद्धा छान झाले शेतकऱ्याला। मागच्या वर्षी पुष्कळ शेतकऱ्यांना कापसामध्ये थोडं उत्पादन कमी झाले, पण या व्हेरायटीचे उत्पादन शेतकऱ्याला भरपूर मिळाले। तर अशी ही व्हेरायटी आहे मित्रांनो। तसेच आता आपण US 7067 बद्दल सुद्धा पाहूया। तर मित्रांनो, ही आहे US 7067। तर 7067 ही व्हेरायटी आपण पाहू शकता। हिचासुद्धा फांद्यांचा साईज खूप जवळजवळ आणि लांब फांद्या आहेत आणि हिच्यातसुद्धा आपल्याला बोंडांची सिरीज सारखी समांतर पाहायला मिळते। जवळजवळ बोंडे हे या व्हेरायटीचे वैशिष्ट्य आहे। आणि मागच्या वर्षी आपण हा प्लॉट बघितला होता, तर हा मागच्या वर्षीचाच एक शॉर्ट व्हिडिओ मी बनवून ठेवलेला होता। तर मित्रांनो, याच्यामध्ये सुद्धा भरपूर पीक मिळण्याचे चान्सेस आहेत आणि ही व्हेरायटीसुद्धा किडीसाठी सक्षम आणि जास्त रोग न येऊ देणारी आणि एकदम छान व्हेरायटी आहे। हिचीसुद्धा निवड आपण जरूर करू शकता। तर मित्रांनो, या व्हेरायटीबद्दल पुष्कळशा लोकांना माहिती नाही आहे। अजूनसुद्धा पुष्कळशी लोक जे आहेत ते नवीन नवीन व्हेरायटीचे नावं ऐकतात आणि त्या व्हेरायट्यांकडे आपली पसंती दाखवतात। पण मित्रांनो, चूक करू नका। या जुन्या व्हेरायटी ज्या आहेत आणि ही शेतकऱ्यांची पसंत असलेली एक चांगली व्हेरायटी आहे। तर इथंसुद्धा भरपूर असं उत्पादन मिळू शकते आपल्याला। तर यंदा पहिलेच पाऊस कमी आहे असं सांगितलेलं आहे, त्यामुळे लवकरात लवकर कोणते वाण येऊ शकते, तर त्याचा विचार केला पाहिजे आपण। आणि मित्रांनो, 7067 ही व्हेरायटी खरंच खूप छान आहे। तर आपण आपल्या शेताला सूट जर होत असेल तर याची निवड नक्की करू शकता। या व्हिडिओच्या माध्यमाने मला फक्त एवढीच माहिती आपल्यापर्यंत पोहोचवायची होती। मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शक्यतोवर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा। तर धन्यवाद मित्रांनो, भेटूया अशाच एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद,